नवीन रस्त्याचं जे काही काम चाललेलं आहे सायकल स्पर्धेनिमित्त, त्यानिमित्त क्वालिटी संदर्भात मी काही मुद्दे उपस्थित केले होते, व्हिडिओ बनवले होते. तर त्याच्यामध्ये एक होता की बऱ्याच 1-2 जणांच्या काही कॉमेंट्स आल्या होत्या की तुम्ही कडेचं कशाला हे करताय, उचकटून दाखवताय, मध्ये सेंटरमधलं दाखवा. तर कडचं गरजेचं ह्याच्यासाठी आहे की जी काही थिकनेस आहे ती सेंटरला पण पाहिजे आणि कडेलाही तेवढीच पाहिजे. आणि सगळ्यात पहिल्यांदा जर काही खड्डा पडतो तो रस्त्याच्या कडेला पडतो. गाडी पास होताना पण कडेला हेवी टायर जातो आणि मग तो कडेला पडलेला रस्ता हळूहळू खड्डा हळूहळू मध्ये रस्त्याच्या मध्ये जातो. तर आता आज या ठिकाणी वीरवाडीच्या पुढचा हा पॅच आहे. मी तर आहे, माझ्या हातामध्ये कुठली काठी नाही, गाडी नाही, आजूबाजूला कोणीही नाही आहे. तर सेंटरमधला खड्डा कसा पडतो आणि इथं या ठिकाणी एक खड्डा पडलेला आहे नवीन रस्त्यामध्ये. याच्यामध्ये आज मला काही गरज नाही आहे की कुठेतरी काडीने उकडून दाखवायचं आहे, उचकटून दाखवायचं आहे. तर आपण पाहूया. तो तिच्या पुढं काही ठिकाणी नवीन रस्त्याचा BM निघालेला आहे. ते पहा, नवीन रस्त्यावरती हे जे काही खड्डे पडलेले आहेत BM निघालेला आहे आणि थिकनेस पूर्ण कमी आहे BMची या ठिकाणी. हे जर पाहाल आपण तर थिकनेस 25 mm पेक्षाही कमी आहे. आपण जेव्हा दुकानात जातो आणि 1-1.5 हजार रुपयाची एखादी साडी खरेदी करतो, त्याच्यामध्ये एक छोटासा जरी डिफेक्ट असेल, कलरमध्ये असेल किंवा एखादा छोटासा बोळ असेल त्याला, ते आपल्या लक्षात आलं तर आपण ती लगेच दुकानदाराला रिटर्न करतो, कारण की त्याच्यासाठी आपण पैसे मोजलेले असतात. मग मला सांगा, करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यावरती जर खड्डे पडत असतील तर मग आपण ते सहन का करायचे? कारण की तो रस्ता काही फुकटात केलेला आहे का? एवढे करोडो रुपये खर्च केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे हा जो काही नवीन रस्ता आहे याच्यावरचा BM निघाला आहे, एक 10-12 दिवसापूर्वीचा BM टाकलेला आहे आणि तो इतक्या सहजासहजी निघू शकतो. याचा अर्थ नक्कीच डांबराच्या क्वालिटीमध्ये किंवा वर्कमनशिपच्या क्वालिटीमध्ये काहीतरी डिफेक्ट असणारच. आणि नेहमीप्रमाणे हा डिफेक्ट मी PWDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलेला आहे. त्याच्यावरती त्यांची क्वालिटीची टीम येऊन नक्कीच त्याच्यावरती काहीतरी ते चेक करेल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करेल अशी मला अपेक्षा आहे. परंतु माझं दुर्भाग्य हे की या नवीन रस्त्याच्या वरचा पहिला खड्डा पाहण्याचं दुर्भाग्य शेवटी माझ्याच वाट्याला आलं.